मंडळी नमस्कार। एक हिंदी गाना है, वो भूली दास्तां लो फिर याद आ गई, नजर के सामने घटासी छा गई। अचानक एखादी गोष्ट अशी समोर येते आणि मग ती विसरलेली गोष्ट पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर येऊन जाते। कसं आहे, आपल्याला विसरायची खूप सवय आहे। बरं आहे ते आपण कधी कधी काही गोष्टी विसरून जातो, हे खूप छान आहे, नाही तर जगणं अवघड झालं असतं। विस्मृती ही देवानं दिलेली एक छान देणगी आहे, पण ही देणगी हळूहळू सवयीमध्ये परावर्तित होऊ लागली आहे, म्हणून काही जणांना आठवण करून द्यावी लागते। जे हनुमंताचं नव्हतं झालं का? हनुमानाला आपल्यामध्ये समुद्र उल्लंघून जाण्याची शक्ती आहे हेच माहीत नव्हतं, म्हणून जांबुवंतांना आठवण करून द्यावी लागली होती की हनुमाना, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि तू उडून जाऊ शकतोस। आणि मग हनुमान समुद्र उल्लंघन करून रामेश्वरच्या धनुष्य कोडीवरून थेट श्रीलंकेत गेले होते। तशी आपल्या प्रत्येकाला एका जांबुवंताची गरज असते, जो जांबुवंत आपल्यातल्या शक्तीची आपल्याला आठवण करून देईल। मी प्रयत्न करतोय ते जांबुवंत होण्याचा, जी शक्ती आपल्यामध्येच आहे लक्षात ठेवण्याची, फक्त त्यावरची काजळी चढलेली असते, खरवडले पण आलेलं असतं, साचले पण आलेलं असतं। ते दूर केलं की तुमचं नाणं भांडं लखलखीत होऊन जातं। आपलं काम कलई करण्याचं आहे, तेवढं मी करायला आलोय। चला, आठवत असेल तुम्हाला एक घटना, मोठी घटना अजून तरी डोक्यातून गेलेली नसेल, कारण नवाब मलिक अजूनही चर्चेत आहेत। समीर वानखेडे नावाच्या एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या टीमनं एका जहाजावरती रेड टाकली होती, क्रूजवरती रेड टाकली होती। ह्या क्रूजवरती पार्टी करणं चालू होतं। या पार्टीत अनेकांच्याकडे ड्रग्ज सापडले, काही मोठमोठी माणसं सापडली। त्यात आदरणीय शाहरुख खान यांचा परमादरणीय मुलगा आर्यन खान सापडला। या आर्यनला पोलिसांनी अटक केली। त्याला न्यायालयानं जामीन दिला नाही, काय बघितलं कुणास ठाऊक, पण जामीन दिला नाही। आणि जामीन मिळत नाही म्हणून शाहरुखच्या मुलाला पकडले म्हणून नवाब मलिक अस्वस्थ झाले। लो यहां से शुरू होता है फर्जीवाडा म्हणत समीर वानखेडेची वेगवेगळी डॉक्युमेंट दाखवायला सुरुवात केली। भानगड शाहरुख खानच्या पोराची, पण खाजगी विषय उघड केले ते समीर वानखेडेंचे। पहिली बायको, दुसरी बायको, मुसलमान का हिंदू का अजून दलित का आंबेडकरवादी, काय काय नाही केलं ते माहीत नाही। अगदी त्याचं व्यक्तिगत आयुष्य समीर वानखेडेंचं पार पणाला लावलं नवाब मलिकांनी। तोंडावर पडले न्यायालयात, माफी मागावी लागली, माफ करो तोबा तोबा, अब से आगे नहीं करता असं म्हणावं लागलं। तरीही नवाब मलिकांची अकड गेली नाही। पंतप्रधानांना चोरों से नहीं डरते म्हणून गप्प बसले। याच नवाब मलिकांनी एक कृती केलेली होती, म्हणजे उघड केलेली होती, आणि ते म्हणजे एक शपथपत्र। या प्रकरणामध्ये प्रभाकर साईल नावाच्या एका व्यक्तीचं शपथपत्र नवाब मलिकांनी माध्यमांच्या समोर आणलं। त्या शपथपत्राचा काही भागही तुम्ही बघता आहात। आता या शपथपत्रावरून खरा ट्विस्ट झाला। आजवर म्हणजे हे शपथपत्र निघेपर्यंत लोक असं समजत होती की शाहरुखच्या मुलाला पकडल्या गेलंय, पण या शपथपत्रामधल्या दाव्यावरून असंच लक्षात आलं की शाहरुखच्या मुलाला पकडलं गेलं नाही, त्याला अडचणीत आणल्या गेलंय, आणि तेही कोट्यावधीच्या खंडणीसाठी। शाहरुखच्या मुलाला घेऊन जाऊन 8 कोटी आपल्याला मिळावेत आणि अन्य कोटींचं वाटप व्हावं, आणि ते कसं होणार होतं असा हा समीर वानखेडेचा सुनियोजित डाव होता। मग पंच तेच कसे आले, हे कसे आले, असे अनेक प्रश्न आले होते। या प्रश्नामध्ये हे शपथपत्र फार महत्वाचं ठरलं। प्रभाकर साईल हा गोसावीचा अंगरक्षक, म्हणजे डोंगरचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचं कुत्रं, कुत्र्याचं शेपूट, शेपटावरली माशी, माशीचे पंख, पंखावरली माती, सगळे मिळून जसे शेकोटीला येतात ना, तसं हे लांबलचक प्रकरण। म्हणजे मुळात तो कोण गोसावी, त्याला पंच म्हणून कोणीतरी ठेवला, मग त्या गोसावीचा एक अंगरक्षक जो कुठे गेलाच नाही, ज्यानं फक्त ऐकलं आणि ऐकलेल्या गोष्टीवरून त्यानं शपथपत्र दिलं। मग या शपथपत्रावरून रणकंदन माजलं, समीर वानखेडे एनसीबीचे अधिकारी कसे बोगस आहेत, भ्रष्ट आहेत, याविषयीची चर्चा नवाब मलिकांनी केली। लो यहाँ से शुरू होता है फर्जीवाडा म्हणत कहाँ तक आता है फर्जीवाडा, हे सगळं सांगितलं गेलं। नोटरी केलेलं ते शपथपत्र जगाच्या समोर मांडलं गेलं, आणि महाराष्ट्र सरकारला एक संधी मिळाली याबाबत चौकशी करण्याची। आता चौकशी केल्यानंतर काहीतरी सापडावं, या प्रभाकर साईलनं जे म्हटलंय ते खरं आहे, असं काही झालंय, असं काहीतरी सापडावं। SITनी या प्रकरणात
काहीच सत्य सापडलं नाही असं माध्यमांच्या समोर सांगून टाकलं, आपला अहवाल देऊन टाकला. हुश्श, प्रभाकर साईलनं सांगितलेलं काहीच खरं नव्हतं हे स्पष्ट झालं. आणि आता माझ्या प्रश्नाला सुरुवात होते. इतकं लफडं करायचं होतं आणि साध्य काहीच होणार नव्हतं, तर नवाब मलिकांनी हे प्रकरण मांडले कसे? प्रभाकर साईल आपल्या शपथपत्रात जे काही लिहितो आहे त्याबाबतचा कोणताही पुरावा केंद्रीय यंत्रणांना नव्हे, राज्याच्या यंत्रणांना सापडत नसेल आणि हे प्रकरण यात पुराव्याशिवाय सगळं आहे असं चौकशी समिती म्हणणार असेल, ज्या चौकशी समितीचं नेतृत्व विश्वास नांगरे पाटील यांनी केलं होतं, त्या समितीच्या संशोधनात सत्य सापडणार नसेल तर या प्रभाकर साईलवरती कोणती कारवाई केली गेली? प्रभाकर साईलनं तर आपण या सगळ्या कटात सहभागी असल्याचं मान्य केलंय. शपथपत्र देऊन खोटं बोलण्याचा गुन्हा प्रभाकर साईलवरती दाखल करण्यात आला का? प्रभाकर साईलच्या या सगळ्या खोटारडेपणात नवाब मलिक सहभागी होते म्हणून नवाब मलिकांच्या वरती कारवाई करण्यात आली का? असं काहीही घडलेलं नाही. म्हणजे प्रभाकर साईलचं शपथपत्र तयार करून गुप्ता नावाच्या एका वकिलांच्या करवी, नोटरी असलेल्या वकिलांच्या करवी, यात दुरळा उडवून द्यायचा, एका चांगल्या IRS अधिकाऱ्याची बदनामी करायची, राजकीय पक्षाच्या नेत्यांची बदनामी करायची, त्यांना आयुष्यातून उद्ध्वस्त करायचं आणि मग शांतपणे कैसा जमाया गेम म्हणून बसायचं, असा काही डाव यामागे होता का? आणि जर चौकशी समितीला काहीच पुरावे सापडत नसतील तर चौकशी समितीनं या खोटारड्या लोकांच्या वरती कोणते गुन्हे दाखल केले आहेत याबाबतचे खुलासे होणे आवश्यक आहे, पण ते झालेले नाही आहेत. आणि या निमित्तानं आणखी एक गोष्ट लोकांच्या समोर येते आहे की मिळेल तो कागद हाताशी धरून किंवा मनात योजलेल्या गोष्टींचा कागद बनवून मंत्री असलेल्या नवाब मलिकांनी हा फर्जीवाडा केलेला आहे का, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो. आमचं केंद्रीय यंत्रणांना आणि मुंबई पोलिसांना ही विनंती आहे की याबाबतचे गुन्हे दाखल करून यातलं काय सत्य आहे ते लोकांच्या समोर आणावं. धन्यवाद.